नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या, सर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या महाटीईटी परीक्षेसाठी पुस्तकं कोणते वापरावी जेणेकरून आम्हाला टीईटी व टीआयटी या दोन्ही परीक्षेसाठी महत्वाची ठरतील आणि आम्हाला पेपर सुद्धा क्रॅक होईल। याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांची ज्या काही समस्या होत्या त्या समस्येचं उत्तर आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाटीईटी या परीक्षेमध्ये ग्रो अकॅडमीचा झेंडा वरच असतो, कधी लक्षात ठेवा। आपण आतापर्यंत 3000 प्लस विद्यार्थ्याला महाटीईटी या अवघड परीक्षेमध्ये सुद्धा 3000 विद्यार्थ्यांना आपण पात्रता परीक्षेमध्ये पात्र केलेले आहे, ते पण 90+ मार्क मिळवून देऊन। आणि बरेच विद्यार्थी माझे आता शिक्षक सुद्धा आहेत, साधारणपणे 1000 विद्यार्थी माझे शिक्षक रूपाने आता सध्या सेवेमध्ये काम करत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आगामी टीआयटी 3 मध्ये सुद्धा आपले साधारण 1 ते 1,500 विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू होतील, कारण आपल्याकडे यावेळेस सुद्धा विद्यार्थ्यांनी विश्वास दाखवला होता। प्रत्येक शाळेमधून, प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून एक दोन विद्यार्थी व त्यांच्या सोबत अनेक विद्यार्थी जोडले गेले। जे विद्यार्थी प्रामाणिक अभ्यास करत होते त्या विद्यार्थ्यांना यश सुद्धा प्राप्त झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तर आपलं हे ग्रो अकॅडमी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सर्वात प्रथम तुम्हाला मराठी विषय निवडायचे आणि महाराष्ट्र म्हणल्यानंतर मराठी विषय निवडल्याशिवाय पुढे जातच नाही। आता मराठी विषयामध्ये महाटीईटी याचा सिलेबस काय असतो मी थोडक्यात सांगतो। बघा मित्रांनो, मराठी व्याकरण तर असतं, त्यासोबत शब्दसंग्रह यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। व्याकरणामध्ये शब्दाच्या जातीवर 3-4 क्वेश्चन, वर्णमाला 1-2 क्वेश्चन, संधी विग्रह, प्रयोग, समास, वाक्याचे प्रकार, वाक्य शुद्धीकरण, विरामचिन्ह, शुद्ध वाक्य करा, असे प्रश्न विचारले जातात। शब्दसंग्रहामध्ये मनी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, शब्दसिद्धी, अलंकार, उतारा वाचन, कविता निरीक्षण, इतर घटक व पत्रलेखनावरील प्रश्न तुम्हाला दिसून येतील, किंवा मागच्या टीईटी पेपर मध्ये जर तुम्ही काढून पाहिलं या घटकावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला कोणतं बुक वापरावं हे तुमच्या मनामध्ये संभ्रम असेल। मी 2 बुक पैकी एक बुक तुम्हाला वापरायचे, एक म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरायचे मित्रांनो। तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचंही चालेल। बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, म्हणजे तुमचा सिलेबस प्लस तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका सुद्धा आलेले प्रश्न त्यांनी तेथे टाकलेले आहेत। आणि या दोन्ही पैकी एक तरी पुस्तक आपल्याकडे असलं पाहिजे। आता मराठी हा विषय निवडल्यानंतर तुम्ही या विषयाकडून जास्तीत जास्त अपेक्षा करता आणि केलीच पाहिजे। मायबोली मराठी आपली जास्त मार्क देऊन जाणारी असते, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या 30 पैकी आपल्याला आपण काय करायचंय, टार्गेट ठेवायचंय, काहीही करून मला 25 ते 27 मार्क आले पाहिजे, कारण आपला स्कोर इथे चांगला बनणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तो स्कोर माझ्या विद्यार्थ्यांनी, बऱ्याच क्लासच्या विद्यार्थ्यांनी काढला सुद्धा आहे। आणि खूप सोपं असतं मराठीमध्ये, हे टॉपिक व्यवस्थितरित्या अभ्यासलं तरी होऊन जातं। त्यासाठी या टॉपिककडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे। चला मित्रांनो, दुसरा घटक म्हणजे आपला अंकगणित, जे की अंकगणित, भूमिती व बुद्धिमत्ता हे घटक 30 गुणाला विचारले जातात। आता परिसर अभ्यास असेल किंवा फर्स्ट पेपर द्यायचा असेल, त्या प्रत्येक विद्यार्थ्याला महाटीईटीला अंकगणित विषयातून जावंच लागतं। आता पहा मित्रांनो, इथे काय म्हटलंय, संख्यावरील 4 ते 5 क्वेश्चन असतील, लसावी मसावी असेल, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, काळ काम वेग, रेल्वे उदाहरणे, गणितीय क्रिया, मध्यमान, भूमितीमध्ये चतुर्थ प्रमाण यावर प्रश्न आढळून आलेले आहेत, वारंवार विचारले जातात। तसेच विद्यार्थी मित्रांनो, संख्या सिरीज, आकृत्या मापन, वयवारी, आरसा, प्रतिमा, कालमापन, घड्याळ व नातेसंबंध हे बुद्धिमत्तेचे सुद्धा घटक तुम्हाला महाटीईटीला विचारले जात असतात। माझं खोटं वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती प्रकाशनचं प्रश्नसंच एकदा नक्की घ्या आणि त्या प्रश्नसंचामध्ये हे टॉपिक आहेत का बघा, आणि त्या टॉपिक नुसार आपल्याला अभ्यास करायचे हे डोक्यामध्ये ठेवा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
जे की अंकगणित व बुद्धिमत्तानंतर भूमिती या घटकावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. भूमितीमध्ये विचारले जाणारे वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, आयात, वृत्तचित्ती, गोल, इतर उदाहरणे या घटकावर सुद्धा क्वेश्चन विचारले जात असतात आणि त्या घटकावरील तयारी तुम्ही करू शकता. आता हा विषय अवघड जातो, सराव नसतो, त्या विद्यार्थ्यांनी मला तात्काळ व्हॉट्सअप करायचे आणि विद्यार्थी मित्रांनो क्लासला जोडून घ्यायचं आहे. आणि या विषयामध्ये व TITच्या संपूर्ण तयारीमध्ये तुम्हाला सपोर्ट असेल मित्रांनो, लक्षात घ्या. आपले क्लास आहेत लाईव्ह, ज्या विद्यार्थ्यांना शक्य नाही त्यांना रेकॉर्ड, तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कितीही वेळेस ते लेक्चर पाहता येणार आहेत. विषयानुसार टीचर असणार आहेत. मी सुद्धा 2 विषय शिकवतो, यातले बालमानसशास्त्र व अंकगणित या विषयाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो विषयानुसार तज्ञ शिक्षक मागच्या सर्व TET एक्झाम ज्या की मार्गदर्शन करत आलेले आपला स्टाफ आहे, नक्कीच जॉईन करायला विसरू नका. त्यानंतर हा आपला कोर्सची माहिती देतो मी. मिशन 90 2025 ची होणारी TIT एक्झाम यामध्ये नवीन बॅच चालू आहे. व्हिडिओ डाउनलोड करता येतात, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण केलं जातं, सर्व विषयाचे रेकॉर्डिंग लेक्चर मिळतात, लाईव्ह प्लस रेकॉर्ड, टेस्ट सिरीज उपलब्ध असते, डिजिटल बोर्डवर शिकवलं जातं. तसेच विद्यार्थी मित्रांनो लेक्चर हे तुम्हाला अनलिमिटेड, एखाद्या वेळेस समजलं नाही तर अनलिमिटेड वेळेस सुद्धा पाहता येतं. ठीक आहे, चला त्यापुढे बघू आपण. बालमानसशास्त्र म्हटल्यानंतर आपल्या अंगाला काटा येतो. सर्वात महत्वाचं म्हणजे नोट्स कलेक्ट कसे करावे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असतो. विद्यार्थी मित्रांनो मी एक तुम्हाला जे की टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. सर्वात प्रथम तिथे मी वारंवार या घटकावर भाष्य किंवा या घटकावरील नोट्स टाकत असतो. H. पुंडे सर हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचे. बालमानसशास्त्राचा अभ्यास करत असताना तुम्हाला पुस्तकं कोणते वापरायचे, तुमची सुरुवात शून्यातून असेल तर 11वी व 12वी शिक्षणशास्त्राचं पुस्तक वापरायचे मित्रांनो. कशाचं? 11वी व 12वी याचं काय करायचंय? शिक्षणशास्त्राचं पुस्तक वापरायचे. साधारण 5 ते 7 प्रश्न हे त्या घटकावर असणार आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. आता शिक्षण आयोगाचा अभ्यास करायचे मी विद्यार्थ्याकडून करून घेतोय, विद्यार्थ्यांना शिकवलं जाते. अरे आपली फीसच आहे 250 रुपये पर मंथ फक्त, पण एका अटीवर 250 रुपये पर मंथ जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला इंटू 12 महिन्याचं ऍडमिशन करावं लागेल. तुम्हाला 12 महिन्याची 3000 रुपये फीस पडेल. याच्यामध्ये सर्व गोष्टी मी ज्या काय सांगितल्या त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. पण आता जर बघितलं लाडक्या बहिणीला 1500 रुपये येतात. अरे एखाद्या महिन्यामध्ये जर तुम्ही ती लाडक्या बहिणीचे पैसे इकडे इन्व्हेस्ट केलात तरी तुम्हाला भविष्यामध्ये शिक्षक होण्याची संधी कोणीही रोखू शकणार नाही, एवढं निश्चितपणे मी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगतो. अध्ययन प्रक्रिया व स्वरूप, अध्ययनावर प्रक्रिया करणारे घटक, अध्ययनाचे संक्रमण, अध्ययन व बालकाचा विकास, अध्यापन प्रक्रिया, अध्यापकाचे व्याप्ती व महत्व, प्राणी व त्यावरील प्रयोग शास्त्रज्ञ, बालकाच्या विकासाचे टप्पे, बुद्ध्यांक मापन, बालकाच्या मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, विकासाचे टप्पे, उपपत्ती अध्ययन पद्धती, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, बुद्धिमत्ता, अध्ययन संक्रमण, अध्यापकाचे व्यक्तिमत्व, इतर घटक तुम्हाला या बालमानसशास्त्रामध्ये वारंवार दिसून येतात. आणि NEP नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम जो काही पॉलिसी आहे आपल्या NEP 2020 वर 100% गॅरंटेड 2 ते 3 क्वेश्चन विचारले जाणारच. त्यामुळे NEP सुद्धा आपल्याला डिटेल मध्ये शिकवलं जातं, अध्यक्षापासून ते उद्दिष्ट, ध्येय, तत्व, फॅक्ट सगळ्या गोष्टी. आणि मला कमेंट मध्ये सांगायचंय सध्या NEP चे जे काही रूपरचना आहे त्याची रूपरचना कशी ठरली आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे मला नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगायला विसरायचं नाही. चालू घडामोडीतला प्रश्न आहे, नक्कीच मला तुम्ही कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो इंग्लिश ग्रामर. इंग्लिश म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती डोक्याला हात लावल्याशिवाय राहतच नाही. त्या इंग्लिशची सुद्धा आपण फोड 2 व्हर्जन मध्ये केलेली आहे. एक म्हणजे जे की ग्रामर आणि दुसरं म्हणजे वर्ड्स मित्रांनो, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स आणि फ्रेजेस, त्यानंतर फिगर ऑफ स्पीच याबद्दल जे काही प्रश्न विचारले जातात त्याबद्दल आपण सविस्तर इथे पाहणार आहोत. चेंज द वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन एरर, प्रीपोजिशन, आर्टिकल, क्वेश्चन टॅग, फिगर ऑफ स्पीच,
सेंटेन्स एरर आणि स्पेलिंग मिसमॅच यावर प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. आणि वर्ड मध्ये जर बघितलं, सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड, फ्रेज, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि पंक्च्युएशन मार्क या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या घटकावर कायम प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, चला त्यापुढे जाऊन आपण जे की परिसर अभ्यास या घटकामध्ये कोणत्या विषयाचा समावेश असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास म्हटल्यानंतर अनेक विषयाचं एकत्रीकरण येतं आणि ते विषय कोणते कोणते त्या विषयामध्ये दडलेले आहेत ते पाहणार आहोत. सर्वात प्रथम या विषयामध्ये विज्ञानावर जास्त क्वेश्चन विचारले जातात. 5 ते 7 क्वेश्चन तुमचे याच्यावर असतात. 3 ते 4 क्वेश्चन तुमचे इतिहासावर असतात. भूगोलावर 6 ते 7 क्वेश्चन असतात. नागरी प्रशासन 2 ते 3 क्वेश्चन असतात. संगणकावर 1-2 क्वेश्चन विचारले जातात. माहितीच्या अधिकारावर कंटिन्यू 2 क्वेश्चन आलेले आहेत. पर्यावरण व चालू घडामोडी यावर 5 ते 6 क्वेश्चन विचारले जातात. असा सिलेबस तुमचा जे की परिसर अभ्यासाचा असतो आणि तो संपूर्ण सिलेबस 1ली ते 10वी या वर्गावर आधारित असतो. मित्रांनो लक्षात ठेवा, म्हणजे साधारण विज्ञान 9वी 10वी, त्यानंतर इतिहास 5वी 6वी 7वी 8वी, जे पाहू शकता तुम्ही. इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांचा 4थीचा इतिहास सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तुम्हाला माहितच आहे, मागच्या टीईटीचे पेपर काढून बघितल्यानंतर तुम्हाला ते निदर्शनास येणारच आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, जे की आता बरेच विद्यार्थी पहा इकडे मॅथ सायन्स वाले असतात. त्या मॅथ सायन्सला सुद्धा आपण एकत्रितरित्या पेपर 1 व 2 याची तयारी करून घेतो. काही विद्यार्थी सोशल सायन्सचे असतात, पण तुमचा पिच्छा सोशल सायन्सचा असा फर्स्ट पेपर द्या, सेकंड पेपर द्या, तुमचा पिच्छा हा रिझनिंग मॅथ सोडणार नाही. त्यासाठी रिझनिंग मॅथ तुम्हाला कडक करायचंय, चांगलं करायचंय. आपल्या क्लासची थोडक्यात रूपरेषा सांगतो आणि शेवटी माझा नंबर तुम्ही पण देतो आणि आपण इथे थांबू. क्लास लाईव्ह असणार, नंतर पण पाहता येणार, किती पण वेळेस पाहता येणार. सर्व विषय कव्हर केले जाणार, सर्व विषयाच्या नोट्स दिल्या जाणार, विषयानुसार शिक्षक असणार आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जी हमी असते, जी की पास होणे, ही एक तुम्हाला हमी 100% हमीसह गॅरंटी घेतली जाणार. आणि विद्यार्थी मित्रांनो क्लास नुकताच चालू झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना या क्लासला ऍडमिशन घ्यायचे त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. शक्यतो आपण टीईटी असं सुद्धा व्हॉट्सअप केलं तरी क्लासची डिटेल मिळून जाईल. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची क्लास रेग्युलर अटेंड करायचा असेल तरच जॉईन करा. आपला काय हंगामी क्लास नाहीये मित्रांनो, म्हणजे जाहिरात आली क्लास चालू झाला, जाहिरात गेली थंड झाला असं नाही. गृह अकॅडमी कायम शिक्षकांसाठी कायम कंटिन्युअसली शिकवत राहते आणि कंटिन्युअसली आपला वेगवेगळ्या टायमिंगला जे काही लेक्चर असतात ते विद्यार्थी अटेंड करतात, प्रामाणिक अभ्यास करतात. आणि जे काही मी सुरुवातीला आकडा सांगितला तो आकडा काही असाच आलेला नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. याच्या मागची मेहनत म्हणजे 2017 पासून ते 2025च्या TIT एक्झाम असू द्या की सध्याची TET एक्झाम असू द्या, इथपर्यंत आपण कंटिन्युअसली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय आणि विद्यार्थी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे आपण कायम आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत राहतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.